नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात हवामानासंदर्भातील माहिती। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात वारंवार बदल होत आहेत। अशातच आता हवामान विभागाने महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे। उत्तर पश्चिम भारत आणि मध्य भारतात पुढचे 24 तास कमी तापमान राहणार असल्याचं सांगितलंय। तसेच यामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअस तापमानात घट होण्याची शक्यता आहे। याशिवाय पुढच्या 3 दिवसात कमाल तापमान 4 डिग्रीने वाढेल असा अंदाज आहे। तर पश्चिम भारतात 24 तासात किमान तापमान 3 डिग्रीने खाली धरणार आहे। तर कमाल तापमान 3 डिग्रीने वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे। याशिवाय नुकताच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही। तसेच महाराष्ट्रात हळूहळू कमाल तापमान वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला। मागच्या 2 दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये दाट धुक्याची चादर उशिरापर्यंत पाहायला मिळाली। तर राज्यात पावसाचा इशारा नसला तरी ढगाळ वातावरण असल्याने काही अंशी तापमानात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती आहे। तर दुसरीकडे राजस्थान पासून वरच्या बाजूला समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन सारखी स्थिती निर्माण झालेली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्याने उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यांची चादर आहे। महाराष्ट्रात मात्र सध्या असा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही। मात्र आता पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे। किमान तापमानात वाढ झाली असली तरीही काही भागात गारवा जाणवत असल्याचे दिसून येत आहे। त्याचबरोबर ढगाळ वातावरण कायम असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आजच चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।